पहिली गोष्ट, मावशीनी घास भरवला बॉलिवूडमध्ये, तो खूप छान लागला. आत्यानी घास भरवला साऊथमध्ये, तो खूप छान लागला. पण आपल्या मायनी, आपल्या आईने जो घास भरवलेला तो अजून मस्त आला. खरंच घरी आल्यासारखं वाटतं. मी आणि प्रीतम आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि क्रिकेट खेळता खेळताच मला प्रीतम म्हणाला, मी फिल्डिंग करत होतो, दादा एक आपल्याला प्रोजेक्ट करायचा. म्हटलं हा. क्रिकेटच्या ग्राउंडवर प्रोजेक्ट आमचा ठरत होता, पण कदाचित तो दुर्दैव म्हणा काय म्हणा, तो प्रोजेक्ट झाला नाही. काही पिरियड नंतर परत प्रीतमचा मला फोन आला की दादा एक प्रोजेक्ट करतो मी, त्याच्यामध्ये असं असं कॅरेक्टर करणार का. म्हटलं अरे प्रीतम, मी खूप सिलेक्टेड कॅरेक्टर करतो सध्या, तर हे नको, आपण पुढच्या याच्यामध्ये नक्की करू. तो चित्रपट होता अल्याड पल्याड. आणि नंतर परत काही दिवसानंतर मला प्रीतमचा फोन आला की दादा हे कॅरेक्टर तुझ्यासाठी लिहिलेलं आहे, ह्याला नाही म्हणायचं नाही. सो त्या ह्याच्यावरनं माझी घबाडकुंडला सुरुवात झाली. घबाडकुंडाच्या सेटवर आल्यावर पहिलं काय झालं तर कुशल, प्राजक्ता, वैष्णवी, स्मिताजी, रसिकजी, संदीप, आमचे सगळे हे मित्र, मला मैत्रीचा घबाड मात्र मला तिकडे मिळाला. खरंच सांगतो, संदीप आणि मी मगाशी आम्ही ह्या एकाच खुर्चीवर असे बसलो होतो, कारण आमचा एक फोटो असा सेटवरचा की संदीप बसलाय पहिल्याच दिवशी, आणि आम्ही त्या खुर्चीवर संदीप, त्याच्यानंतर त्याच्या मांडीमध्ये मी बसलोय. आणि खरंच सांगतो तो बऱ्याच लोकांना आवडला, म्हणून तसं म्हटलं की ते रिपिटेशन व्हायला हरकत नाही. मराठी चित्रपटाच्या ऑफर्स तशा येत नव्हत्या, कारण आपल्या मराठी चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांना एक प्रतिभा लागते. त्या आर्टिस्टची जी प्रतिभा संदीपकडे, जी प्रतिभा प्राजक्ताकडे, कुशलकडे, सगळ्यांकडेच आहे. मी अजून त्या ह्याला पोहोचलो नव्हतो, त्याच्यामुळे कदाचित मला त्याची हाक येत नव्हती, हे एक कारण. आणि दुसरं कारण, दिग्दर्शकाला आणि प्रोड्युसरला मी परवडायला पाहिजे. सो जोक्स अपार्ट, रितमनी सांगितलं, रसिकजींनी सांगितलं आणि मी या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहे. आणि जसं सांगितलं तसं चित्रपटची कथा अशी आहे की काय होतं, हा मी कथेमध्ये काय केलं मेहनत करताना, तर मेहनत करताना कथेचा असा भाग येतो, जोक्स अपार्ट. पण खरं सांगतो खूप छान असा प्रोजेक्ट बनलेला आहे. आणि तूच सांग. रात्रीचे 3 वाजले, 13 डिग्री टेम्परेचर आहे, आम्ही थंडीने कुडकुडतोय. आम्ही म्हणजे मी स्वेटर वगैरे घालून त्याच्यावरती ती ब्लँकेट असते नाही का, ती वगैरे घेऊन मी बसलोय. आणि हा माणूस ते लाईटचा स्टँडच पण आहे का, चलो चलो शॉर्ट रेडी आहे, शॉर्ट रेडी आहे. अरे देवासारखी तर आहे, तर तो स्टँड घेऊन हा माणूस म्हटलं जाऊ दे ना देवा, पाटकर संपवून टाक ना आता. पण काय करणार, माझ्यासमोर माझा आदर्श होता ना, कुशल पत्रिके हा माझा व्यायामामधला आदर्श आहे. कारण मी आतापर्यंत हे पण तुम्ही मला कोलॅब करा. बरं, अजून एक गोष्ट कोलॅब करूया आपण. पण जेव्हा जेव्हा मी त्या सेटवर पंपिंगसाठी व्यायाम करायचो, ते कुशल घ्यायचा आणि मोजायचा. आणि माझ्याकडचे ते रबर्स वगैरे घेतलेले आहेत एक्सरसाइजेस, जे रेजिस्टन्स बँड, तो स्वतः सुद्धा करायचा. तो खूप छुपा रुस्तम आहे, पण तो लपून छुपून व्यायाम करत असतो. तिकडे सुद्धा स्वतः तो नीट दिसावा यासाठी तो सुद्धा रात्रीचे 3 वाजता सुद्धा तो माझ्याबरोबर पंपअप करायचा. नाही मी तुम्हाला सांगतो, आज हा उगाच हे करतोय, पण शशांक शेंडे सर आमच्या बरोबर, मला वाटतं ह्या सिनेमाचा अत्यंत अविभाज्य, सर प्रीतम सर प्लीज इकडे या. शशांक शेंडे सर या सिनेमामध्ये आहेत. अत्यंत महत्वाची भूमिका ते या सिनेमात बजावत आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणा की एखादा वाडा असेल तर त्याचे जर का एक 15 पिलर असतील आणि एक मधला जो महत्वाचा खांब असतो की नाही, तो म्हणजे या सिनेमातला शशांक शेंडे सर आहे. तुम्ही काय सांगाल सर शेंडे फळांविषयी? ऍक्च्युली जसं मी म्हटलं की हा फिल्म सुपर हिरोज आहे. एक मिनिट, आणि हा विषयांतर केलेला आहे. खरंच सांगतो, कुशल सारखा एंटरटेनर, संदीप सारखा एंटरटेनर खरंच कोणी नाहीये. कारण तुमच्याकडनं शिकण्याची गोष्ट आहे कुशल. खरंच सांगतो, मी नेहमी म्हणतो की कुशल सारखं किंवा संदीप सारखा हजरजबाबीपणा आला ना तर मी हॉलिवूड गाजवेन.
कुशलनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चला 1.5 शिफ्ट लावूया म्हणून आमचे प्रीतम सर प्रत्येक वेळी आम्हाला सांगायचे. मग आम्ही 1 शिफ्टची तयारी करायचो. 1.5 शिफ्ट, 12 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, पॅकअप. आम्ही धडपडत हॉटेलला जायचो. भूक लागलेली असायची. हॉटेलला गेल्यावर मी संदीपला फोन करणार, संदीप फोन उचलणार नाही. मग मी कुशलला फोन करणार, कुशल मी मॅगी करणार आहे, खाणार आहेस? अरे रात्रीचे 3:30 वाजले, तू आता काय देवा मॅगी खातोस? म्हणून हा फोन ठेवून द्यायचा. 15 मिनिटानंतर परत कुशलचा फोन, अरे देवा मॅगी झाली आहे का? जसं मी 3:30-4 वाजता मॅगी खायचो, चहा प्यायचो, कॉफी प्यायचो. खूप मजा केलेली आहे सेटवर. आणि प्रीतमचं खरंच कौतुक आहे. आमच्यासारखे आर्टिस्ट करणार, म्हणजे आम्ही खरंच गुणी आर्टिस्ट आहोत. मला स्क्रीनवर मला माहित नाही, पण कामासाठी मी नक्कीच गुणी असेल. पण खरंच सांगतो, आमच्यासारख्या माणसाकडनं तू एवढं खूप छान काम करून घेतलेलं आहेस, खूप छान घडवलंयस आम्हाला तू. आणि ह्याचं कौतुक, रात्री 12, दुपारचे 12, दुपारचे 2, रात्रीचे 2, कधी असो, याची एनर्जी एक कणभर सुद्धा कमी झालेली नाही. सुप्रसिद्ध हास्य सम्राट कुशल बद्रिकेजी. कुशलजींचं नाव घेतल्यावर चेहऱ्यावर हसू येतच. आता मी थोडं इंटरप्ट करतो तुम्हाला. लाईमलाईट मध्ये या जरा. थोडंसं इंटरप्ट करतो की आपल्याकडे जो विनोदी भूमिका जास्त करतो त्याला कॉमेडी ऍक्टर म्हटलं जातं किंवा हास्य सम्राट म्हटलं जातं. तसं नाहीये. विनोदी अभिनेता हा गंभीर भूमिका तेवढ्याच ताकदीने करतो. म्हणजे एखादा गंभीर भूमिका करणारा नट जेव्हा स्टेजवर येतो तेव्हा असं आपण म्हणतो का आज आपल्याकडे गंभीर अभिनेते आलेले आहेत. तसंच कुशलचं मी एक फिल्म बघितली होती गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला, का एक होता का. त्याच्यामध्ये अत्यंत सिरियस रोल, म्हणजे जितकं हसवलंय तितकंच त्यांनी प्रेक्षकांना डोळ्यात पाणी सुद्धा आणलंय. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपण जेव्हा ऍक्टरला बोलवतो कुठल्याही, तेव्हा तो फक्त विनोदी अभिनेता नसतो, तो अभिनेता असतो. थँक्यू. येस, नक्कीच. आणि म्हणूनच आम्हाला कुतूहल आहे की कुशलजी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार. आणि खरं तर तीच एक्साइटमेंट आहे, हा प्रवास. आणि ही भूमिका तुम्हाला एक्सेप्ट करताना म्हटलं कुठले चॅलेंजेस आलेत आणि तुम्ही काय एक्सेप्ट केली, ती जर्नी थोडी सांगाल आम्हाला? खरं तर मी जी भूमिका करतोय त्या भूमिकेसाठी प्रीतम सर एक ह्युमरस कॅरेक्टर शोधत होते की ज्याच्यामध्ये मुळातच थोडासा ह्युमर भरलेला असेल व्यक्ती म्हणून. आणि त्यांनी सांगितलं हे योगेश सरांना. योगेश सर म्हणजे आपले डीओपी. आणि त्यांनी सजेस्ट केलं की कुशल बद्रिके बघा कसा वाटतो, आणि मग माझं कास्टिंग झालं. पण तत्पूर्वी योगेश सरांनी माझं नाव या सिनेमाला सजेस्ट केलं. त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचंय की ह्या आधी योगेश सरांनी मी एक सिनेमा केला, त्याच्यासाठी ते माझं नाव सिनेमातनं काढायला निघाले होते. सोंग नावाचा सिनेमा आहे जो येऊ घातलेला आहे. तर त्याच्या दिग्दर्शिका आहेत शफाक खान म्हणून मॅडम. तर त्या म्हणाले की आपण कुशल बद्रिके यांना घेऊन सिनेमा करूया. तर हे म्हणाले की काय आहे की आपण कमी लाईट घेऊन चाललोय, कमी लाईटवर शूट करतोय. आणि कुशल बद्रिके नावाचा जो नट आहे त्याचा एकूण रंग बघता याचा दात आणि माझे रंग, तर याचा एकूण रंग बघता आपल्याला एक्स्ट्रा लाईट्स लागतील. तर माझं कास्टिंग हे अभिनयावर कमी आणि मी खूप जास्त काळात दिसत नाही ना या बेसवर झालं. तर मॅडम त्यांना असं म्हणाले की नाही यार इथला भी काला नाही आहे. फायनली तो सिनेमा आम्ही केला, तो सिनेमा येऊ घातलाय. माझं काम त्यांना बहुतेक आवडलं असेल किंवा स्वतःचं पाप धुवायचं असेल म्हणून माझं नाव सजेस्ट केलं. पण मला असं वाटतं की जे काही असेल, जी गोष्ट तुमच्या नशिबात लिहिलेली असते, जी गोष्ट तुमच्यासाठी बनलेली असते, त्या गोष्टीपर्यंत तुम्ही येऊन पोहोचताच. तर मला असं वाटतं जसं संदीपचं नाव सातबाऱ्यावर आलं तसं माझा जीवनाकडचा प्रवास तिथे सुरू झालेला असावा. म्हणजे सांगतो, कारण ह्या सिनेमात अरे बापरे हे सांगायचं नाही ना की ह्या सिनेमात काय होतं माझ्या बाबतीत. अरे बापरे खूप रिस्ट्रिक्शन काय सांगायचं आणि काय नाही ह्या बाबतीत. पण मी पुढच्याही भागात दिसणार खरं.
तर ऍक्टरचं नाही नाही छे छे आम्ही ऑरिजिनेशन करायवाली माणसं. पण एनिवे हा सिनेमा ज्या पद्धतीने शूट झाला, ज्या पद्धतीने या सिनेमातली गोष्ट आहे, खूप वेगळ्या पद्धतीने गोष्ट येते, खूप वेगळा सिनेमा आहे. एकीकडे हॉरर आहे, थ्रिलर आहे, कॉमेडी आहे, A to Z गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. आणि मला खरं रसिक सर तुमचं खरंच मला थँक्यू मनापासून म्हणायचं आहे, कारण अशा पद्धतीचा सिनेमा करण्यासाठी, एवढा मोठा सिनेमा करण्यासाठी एक खंबीर पाठबळ लागतं. सर तुमचं आहे, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. Anamgar, please join us on the stage. Prajakta, फर्स्ट मराठी युनिव्हर्सची अभिनेत्री होण्याचा मान तुला मिळाला आहे. इन अ व्हेरी हॉरिफिक वे. कसा अनुभव होता? नमस्कार. खूपच कमाल अनुभव होता. आणि माझ्यासाठी तर यांनी मला कसं निवडलं माहित नाही, पण मी हा चित्रपट आधीच निवडलेला होता. मी तुमच्या अल्याड पल्याडच्या प्रीमियरच्या आधी रसिक सरांचे आभार, प्रीतम सरांचे आभार आणि माझे अत्यंत लाडके लेखक संजय नवगिरे. या चित्रपटाच्या निमित्ताने यावर्षी आम्ही दोघं हॅट्रिक करतोय. हा आमचा तिसरा चित्रपट आहे. पर्सनल आमचं पहिलं तर मी अल्याड पल्याडच्या प्रीमियरला आले होते आणि मी वेड्यासारखा तो चित्रपट एन्जॉय केला होता. आणि मी यांना म्हटलं मला असा चित्रपट करायचा आहे. आणि काही दिवसात प्रीतमनी मला फोन केला की आम्ही चित्रपट करतोय आणि तू करतेस का. तर करतेस का प्रश्न नव्हता, मी मानसिक आधीच त्या चित्रपटात होते. कमाल चित्रीकरण झालेलं आहे, कमाल सेट होता. सगळे जसं म्हणतायत तसं तुम्हाला तो दिसणार आहे. म्हणजे एक असतात की चित्रपटाची आवड असणारी माणसं आणि एक असतात चित्रपटाचा ध्यास असणारी माणसं. ही सगळी ध्यास असणारी माणसं आहेत, ही सगळी वेडी माणसं आहेत. ह्यांनी तो वेडेपणा तुम्हाला पूर्णपणे आमच्या चित्रपटात दिसणार आहे. आणि माझे सगळे सहकलाकार कमाल होते. संदीप आणि मी खूप वर्ष एकत्र काम केलेलं आहे. कुशल वद्रिके आणि मी खूप वर्ष एकत्र काम करतोय. शशांक शेंडे आणि मी खूप काम केलेलं आहे. देवदत्त नागे यांच्याबरोबर त्या निमित्ताने काम करायची संधी मिळाली. काही सीन स्मिता मॅडम आणि आम्ही केले, रसिक सर आणि आम्ही काही सीन केले. तर सगळे कलाकार उत्तम होते आणि भट्टी एकंदरीत कमाल जमून आलेली होती. आणि लगेच आम्ही सुद्धा दुसरा चित्रपट करतोय. त्यामुळे आमची यावर्षी हॅट्रिक होईल, संदीप आणि माझी सुद्धा. आता काय म्हणशील? हे सगळे सिनेमे कास्ट करणारी लोक असतात कुठे? मला एवढाच प्रश्न आहे माझा, बाकी काही नाही. ओके, थँक्यू. प्राजक्ताने फार जबरदस्त काम केले. प्राजक्ता एकमेव अशी व्यक्ती आहे जिची मराठीवरची जी वचप काय म्हणतात, कड बघितलं इतका जबरदस्त आहे की ती बोलताना काहीच करत नाही. सो येस, थँक्यू सो मच. पहिलं मी थँक्यू म्हणेन रसिक सरांना, स्मिता मॅम थँक्यू, प्रीतम सर थँक्यू, की मी आत्ता जशी दिसते तशी मुळीच दिसणार नाहीये फिल्ममध्ये. आणि एक मिनिट, लाईट बर्न होतीये. स्विच ऑफ करा प्लीज 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 स्विच ऑफ. ओके. कॅरेक्टरचा इफेक्ट, लाईट स्विच ऑफ. वैष्णवी कलंदरचा इफेक्ट सुरू झालेला आहे आत्तापासूनच. तर मी आत्ता जशी इथे दिसते तशी अजिबातच दिसणार नाहीये. आणि माझ्या मते प्रत्येक आर्टिस्टचं एक स्वप्न असतं की वेगळं काहीतरी करायचं, वेगळं कॅरेक्टर करायचं. तर ती संधी मला या टीमने दिली, त्यासाठी खरंच थँक्यू. आणि उद्या वुमन्स डे आहे, तर मी आता विश करते सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. आणि असं सांगते की आता इथे जेवढ्या लेडीज आहेत त्यांनी सगळ्यांनी थिएटरला येऊन ही फिल्म बघा. येताना तुमच्या नवऱ्याला आणा, मुलाबाळांना आणा, काका काकूंना आणा, सासू सासऱ्यांना आणा, आई बाबांना आणा, जावेला नंडेला सगळ्यांना आणा. आणि यापैकी जी नाती उरली असतील त्या सगळ्यांना घेऊन या. जून महिन्यात फिल्म येते, तुमचा सपोर्ट द्या, प्रेम द्या. ही फिल्म
खूप टोकाला गेली पाहिजे. थँक्यू. येस, थँक्यू. मंचावर मी बोलवत आहे सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांना. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करत आहोत संदीपचं. खरं तर 2 चित्रपटांची धुरा त्यांनी सांभाळली आहे आणि दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांचं कॅरेक्टर दमदार आहे, असणार आहे नक्कीच. संदीपचं तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की खरंच हे हॉररिफिक प्रेशर आहे का काय, कसं काय, हाऊ यू आर मॅनेजिंग दिस हॉरर? का तुम्हाला भीती दाखवली की तिकडे आहात तर तुम्हाला इकडे यायलाच लागेल म्हणून? एक्झॅक्टली व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? नमस्कार, राम राम सगळ्यांना. आज खूप आनंद होतोय आणि माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण अनेक वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि मला यावर्षी मुंबईत येऊन, गाव सोडून मुंबईत आलो आणि बरोबर 2001ला आलो मी. 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि माझ्या भोवतीचा एक चित्रपट येऊ घातलाय 25 वर्षाच्या स्ट्रगल नंतर. तर माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. म्हणजे सिनेमा, नाटक, मालिका आपण काम करतच असतो. फेम, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळवत असतो. पण ते करत असताना प्रत्येक ऍक्टर, ऍक्ट्रेसचं एक स्वप्न असतं की मी छोटे छोटे रोल केलेले आहेत. म्हणजे अगदी पॉपकॉर्न पडला तो उचलायला गेला तरी माझा रोल जाईल, एवढे छोटे छोटे रोल मी केलेले आहेत. परंतु मला असं वाटतं की ते माध्यम समजून घेण्यासाठीची ती प्रोसेस होती असं मला वाटतं. कारण चित्रपट माध्यम जे आहे हे खूप खोल आहे, खूप सखोल आहे. त्याचा तळ दिसत नाही. जितकं तुम्ही आत 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 जाल तितकं त्याचा कॅनव्हास मोठा मोठा होत जातो असं मला नेहमी वाटतं. आणि चित्रपट माध्यम हे जाऊन येऊन करण्याचं माध्यम नाहीये, तिथे राहण्याचं माध्यम आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सिनेमा करत असता तेव्हा तुम्ही पूर्ण त्या प्रोसेसमध्ये असणं महत्वाचं आहे. तर मला या प्रोसेसमध्ये प्रीतम सारखा माझा एक मित्र, उत्तम दिग्दर्शक, ज्याची कॉन्टेंटवर, खूप कमी दिग्दर्शक असे असतात की ज्यांना टेक्निकली साऊंड असतात पण कॉन्टेंटवर पकड नसते. कॉन्टेंट चांगला असतो पण टेक्निकली फार गोष्टी कळत नाही. पण प्रीतम हे एक असं कॉम्बिनेशन आहे डिरेक्टर म्हणून. म्हणजे या मंचावर त्याचं खोटं कौतुक करत नाहीये, मी खरं सांगतो की स्टोरी असेल, स्क्रीन प्ले असेल, डायलॉग्स असतील, सिनेमाचा कॉन्टेंट असेल आणि टेक्निकल, ह्या दोन्ही गोष्टींवर पकड असणारी डिरेक्टर मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी आहेत. आणि आपल्या मराठीला प्रीतम सारखा डिरेक्टर लाभलाय तर आपण खरंच नशीबवान आहोत. आरोही, तुला या सिनेमात काम करताना खूप भीती वाटली? खरंच? कशी भीती वाटली सांगशील? भीती वाटली. मी वैष्णवी दीदीच्या मांडीवरती बसली आहे. ती बोलते मला खूप. बाळा, आपल्याला फिल्म करताना तुला कसं वाटलं? मजा आली का ते? मजा आली, खूप मजा आली. भीती enjoy केली. बस इसके आगे तू चॉइस को. हात रे हात हात. ओके, यानंतर